येशूची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण वाचणार आहोत जी वचने, ती नव्याने जन्मणे म्हणजे काय याच्याबद्दल आपण वाचणार आहोत. जेव्हा येशूला विचारण्यात आले की नव्याने आम्ही कसे जन्मू शकतो, तेव्हा येशूने जे सांगितले त्याच्याबद्दलचे आता आपण पुढचे वचन वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय त्यामधील 13वे वचन. स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगाचा प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाहीत. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. आमेन. तर प्रियांनो, येथे आपण वाचतो की जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्याचा जो विश्वास ठेवतो त्याला तो कधीही नाश पावणार नाही असे म्हटलेले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. यालाच आपण काय म्हणतो की नव्याने जन्मणे.